नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओ छान आहे। पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 10.5 इंच। बघा याप्रमाणे आपण या ब्लाऊजची गळा उंची जास्त घेणार आहे। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार। मैत्रिणींनो, तुम्ही माप तुमच्या मापानुसार घ्यायचे आहेत। हे मी असे 32 छातीचं माप दाखवलेलं आहे, तर तुम्ही तुमचं माप असेल त्या मापानुसार हे माप टाकायचे। बघा इथे दिला आपण मटका गळ्याचा आकार आणि इथे सुद्धा आपल्याला याप्रमाणे आकार द्यायचा आहे। आता आपण मोंड्याचा जो आकार आहे ना तो कट करून घेऊया। आणि आता घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करून पिन लावून घ्यायची। जो आपण कपड्यावरती आकार आखलाय तोच आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे। बघा याप्रमाणे आपण तो आकार आखणार आहे। पिन काढली की कॅनव्हासला परत घडी मारायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा आखून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण आपला गळ्याचा आकार तयार होतो। आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करून घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास ठेवायचं। सेंटर लावायचा, पिन लावून घ्यायची। इथे खाली सुद्धा सेंटर व्यवस्थित बघून घ्यायचा आणि जी रेषा मारलेली त्याच रेषेवरती शिलाई मारायची। शिलाई मारताना कुठेही घाई गडबड करायची नाही, म्हणजे जसा गळा आपण आखलेला आहे तसाच तो तयार होईल। बघा याप्रमाणे आपल्याला शिलाई मारून घ्यायची। पिन काढून मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा। याप्रमाणे कट करायचा आहे। कट केल्यानंतर गळ्यावरती छोटे छोटे नॉचेस द्यायचे। बघा असे छोटे छोटे कट मारायचे आहेत। त्याच्यानंतर अस्तरला पलटी करून वरतून द्यायची दाबटीप। अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला मारायची आहे। मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा आता कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपल्याला सगळीकडे अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो सगळा घ्यायचा कट करून। अगदी व्यवस्थित असं कट करायचं, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग ही छान येते। बघा अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। लगेच पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत। दोघंही टक्स सारखेच येतील ह्या मापामध्ये आपल्याला टक्स मारायचे। त्याच्यानंतर आपण कॉन्ट्रास्ट पट्टी घेतली, ती आपल्याला लावायची कमरेसाठी। तिला एका बाजूने फोल्ड करून घेतलं आणि अशी ठेवून आपल्याला पायपिंग करायची त्याची। तिला मध्ये फोल्ड करून जितकी पायपिंग तुम्हाला हवी तितकी ठेवायची आणि एकदम खाचेमध्ये बरोबर शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारताना अगदी व्यवस्थित मारायची, म्हणजे आपली पायपिंग सुद्धा छान येते। पुन्हा आपण कॉन्ट्रास्ट क्रॉस पट्ट्या घेतलेल्या आहे, त्याला शिलाई करून आपण जॉईंट करून ती मोठी करून घेतली आणि तिला सुद्धा आपण एका बाजूने असं फोल्ड करून घेणार आहे। याची आपल्याला गळ्याला पायपिंग करायची आहे, त्याच्यामुळे ही आपण क्रॉस पट्टी काढली। आता
आता वरतून अशी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारताना जसा गळ्याचा आकार आहे त्याच आकारामध्ये आपल्याला ती पट्टी ठेवून शिलाई मारायची। कुठेही कपडा खेचायचा वगैरे नाही आहे, म्हणजे जसा आपला जो गळ्याचा आकार आहे तसाच तो तयार झाला पाहिजे। आता पायपिंग करायची आपल्याला, जितकं ठेवायचं तितकं ठेवायचं। तुम्हाला जाड आवडत असेल तर जास्त कपडा ठेवायचा, बारीक आवडत असेल तर कमी ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोज नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा, अगदी छान अशी पायपिंग आपली होणार आहे। पायपिंग आपली करून झालेली आहे अगदी छान अशी। ते आता आपण बाजूला ठेवूया आणि हा जो कॅनव्हास त्याच्यावरती आपण जे म्हणजे आखलं होतं ना गळा डिझाईनसाठी, ते कापून घ्यायचं। दुसरं कॅनव्हास घ्यायचं, हे त्याच्यावरती ठेवायचं आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्राने आपल्याला हे कट करायचे। बघा, खालून पण आणि वरतून लांबीला पण हे घ्यायचं कट करून। आता त्याच्यासाठी आपल्याला अस्तर घ्यायचं आहे, ते सुद्धा आपल्याला तसंच कट करून घ्यायचं। आणखी आपल्याला हा पीसचा कपडा पण घ्यायचा आहे, तो पण तसाच कट करून घ्यायचा। बघा, आता ह्याप्रमाणे आपण पहिले पीसचा कपडा, त्याच्यावरती अस्तर आणि त्याच्यावरती कॅनव्हास ठेवून पिन लावून घ्यायची। जी वरचं जे बाजू आहे ज्याला आकार दिलेला आपण त्याला शिलाई मारून घ्यायची। आता ते कट करायचं, उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो कट करायचा। छोटे छोटे असे कटसुद्धा मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास असं फोल्डमध्ये करायचं आहे। अगदी व्यवस्थित होतं ते, त्याच्यामुळे कट करायचे थोडं थोडं फोल्ड करून आणि वरतून द्यायची दाबटीप। बघा, अगदी छान अशी दाबटीप आपण दिली। कपड्याला पलटी मारून कॅनव्हासच्या मापामध्ये शिलाई मारून घ्यायची आणि हा बाकीचा कपडा कट करून टाकायचा। बघा, अगदी छान असा आपण इथे आकार दिलेला आहे। बघा, आता हे कॅनव्हास जे होतं आपलं कट केलेलं ते ठेवून बघायचं आहे आपल्याला किती लागणार आहे आणि इथे आपल्याला ही रेष मारून घ्यायची, तिथे आपल्याला डिझाईन करायची। पहिले आपल्याला याला पुन्हा एकदा कॉन्ट्रास्ट पायपिंग करायची आहे। जशी आपण गळ्याला केली तशीच पायपिंग आपल्याला इथे करायची आहे। जितकी जाड बारीक पायपिंग तुम्हाला हवी तितकी पकडायची आणि शिलाई मारून घ्यायची। अगदी छान आणि नवीन डिझाईन आपण बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचं आहे। बघा, आता हे चौकोनी आपण तुकडे घेतले 2.5 बाय 2.5चे, त्याची आपल्याला ह्याप्रमाणे अशी डिझाईन करून घ्यायची। बघा, सगळी डिझाईन आपण आता करून घेऊया। आणि शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतो तो असा कट करून घ्यायचा आहे। बघा, ही डिझाईन आपली करून झाली। आता हा पॅच घ्यायचा, त्याला ह्याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन लावायची। टोकं त्याच्या वरती करायचे पायपिंगकडे आणि ही डिझाईन पूर्ण आपल्याला ते रेष मारली आपण त्याच्या मापामध्ये पूर्ण करून घ्यायची। बघा, ही डिझाईन आपली लावून झाली। आता लेस घ्यायची
तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकता. मी इथे समोसा लेस वापरणार आहे, त्याच्यामुळे डिझाईनला आणखी सुंदर असा लुक येणार आहे. बघा, लेसला सुद्धा डबल शिलाई मारायची आहे. तुम्हाला जर वाटलं तर इकडनं सुद्धा एक लेस तुम्ही लावू शकता. आता आपल्याला याचा सेंटर काढायचा आहे गळ्याचा. बघा ह्याप्रमाणे, आणि हा सेंटर आणि हा सेंटर असं मॅच करून आपल्याला पिन लावून घ्यायची. पिन लावली की आपल्याला शिलाई मारायला सोपं जातं, त्याच्यामुळे इकडनं सुद्धा आपण 2 पिनं लावून घेऊया. व्यवस्थित करून आणि मगच पिनं लावायच्या आणि मगच शिलाई मारायची. म्हणजे काय होईल, आपला जो गळा आहे ना तो चुकणार नाही. बघा ह्याप्रमाणे आपल्याला ही शिलाई मारून हा पॅच आपल्याला हे करून घ्यायचा आहे, पॅक करून घ्यायचा आहे. शिलाई मारून झाली की पिना काढून घ्यायच्या. आणि इथे सुद्धा आपल्याला गळ्यावरती छान अशी लेस, जी आपण पॅचसाठी वापरली तीच लेस आपण इथे वापरणार आहे. बघा, गळ्यापासून थोडंसं अंतर सोडून द्यायचं आणि मग ही लेस आपल्याला इथे लावून घ्यायची. म्हणजे जी आपण पायपिंग केली कॉन्ट्रास्ट आणि लेस, याच्यामुळे आपल्या ब्लाऊजचं अगदी सुंदर असं कॉम्बिनेशन तयार होईल आणि जो गळा आपण बनवला आहे तो अगदी सुंदर असा दिसेल. तर बघा, आता आपली लेस ही लावून झाली. हिला सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची, म्हणजे लेस अगदी परफेक्ट अशी बसते. आता आपल्याला लटकन बनवायचे, त्याच्यासाठी आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला. याचे सुद्धा असे चौकोनी 2 तुकडे घ्यायचे आहेत आपल्याला. त्याचा असं त्रिकोण घेऊन अशी पाकळी तयार करायची. छान असं लटकन आपल्याला बनवायचं आहे. शिलाईच्या बाहेरचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. बघा, हे सुद्धा आपण 2 चौकोनी तुकडे घेतले, त्याच्यामध्ये ठेवून शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे त्रिकोण तयार झाला पाहिजे. त्याच्यावरती सुद्धा ती छान अशी लेस आपल्याला लावायची आहे. जी लेस आपण गळ्याला वापरली तीच लेस इथे लटकनला वापरायची. नॉड घ्यायची आणि छान असं लटकन आपलं तयार करायचं आहे. बघा, सुंदर असं लटकन आपलं तयार झालंय. दोघे लटकन आपले तयार झालेले आहेत. ते आता आपण ब्लाऊजला लावून घ्यायचे. इथे लागणार आहे आपल्याला सुई दोरा आणि मणी, आणि जी डिझाईन आपण बनवली ना त्याला मणी लावून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचं आहे. बघा, ह्याप्रमाणे आपण ह्या डिझाईनला मणी लावून घेतो आहे. आपले मणीसुद्धा लावून झाले, डिझाईन अगदी पूर्ण झाली. तर बघा, आजचा हा ब्लाऊजचा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.